नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघा, आज मी माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तुमच्याशी. तर बघा, आज आहे -17 टेम्परेचर. तर एवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा मी कसं माझं सकाळची कामं आवरते ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर पहा, इथे मी उठलेल्या, तर आज संडे असल्यामुळे मी 7 वाजताच उठले होते आणि एवढ्या लवकर उठणं थंडीत पण शक्य नाहीये. तर मी असं मुलं शाळेत जात असल्या उठते 5ला, पण आज संडे असल्यामुळे बघा मी 7लाच उठले. तर मी केस वगैरे रात्री आवरले होते म्हणून काय आता सकाळी विंचरण्याची गरज पडली नाही. मी रबर बँड लूज झाला होता तर तो बांधून घेतला, स्वेटर घालून घेतला आणि टोपी घालून घेतली. एकदम थंडी, उठलं की इतकी थंडी लागते, आपण असं 5 मिनिट सुद्धा उभं राहू शकत नाही. तर पहिलं काम असतं ते म्हणजे बघा बुखारी पेटवायची. तर मी इथं बुखारी पेटवते बघा. पहिल्यांदा बुखारी पेटवून घेतली बघा. बुखारी पेटवली की मग रूम एकदम कशी गरम होते. मग रूम गरम झाल्यावर असं थंडी लागत नाही आणि काम करायला पण काही वाटत नाही. पहिल्यांदा मग रूम गरम करून घेते बघा मी बुखारी पेटवून. आणि त्यावरतीच हे पातेलं ठेवलं आणि ह्या पातेल्यातच पाणी ठेवायचं, म्हणजे ऑक्सिजन पण भेटतो आणि पाणी गरम झाले की मग ते कामात पण येतं आपल्याला. तर त्यानंतर बघा मी इथं पिण्यासाठी पाणी पण गरम करायला ठेवते. इलेक्ट्रिक किटली आहे त्यामध्येच ठेवून देते पाणी गरम करायला. पाणी गरम झाले की बघा मी आता प्यायला घेणार आहे. इथं अर्धा ग्लास घेतले, एक ग्लास काय मला जात नाही. आम्ही अर्धा ग्लासच पाणी पिते. जास्त गुणगुण प्यायचं, जास्त गरम कोमट हे करायचं नाही, मतलब जास्त गरम करायचं नाही. तर तुम्ही पण मैत्रिणी असं पित असाल पाणी, आणि जे पित नसतील ते पण पित जावं. तर मला चांगला अनुभव आहे. मी कधी माझं चुकून पाणी राहिलं तर मला म्हणजे थोडं पोटात असं जडजड वाटतं, आणि जर असं पाणी पिलं की एकदम फ्रेश आणि हलकं हलकं वाटतं बघा. आणि चांगलं असते पाणी पिल्यानं, चांगलंच आपल्याला पचन पण चांगलं होतंय आणि चांगलं वाटतं बघा पाणी सकाळचं पिल्यावर. हायड्रेशन होतंय चांगलं आपलं. तर पहा, इकडं स्वराच्या पप्पासाठी मी ग्रीन टी बनवते आहे, हानी आणि लेमन घालून. ते ग्रीन टी त्यांच्यासाठी बनवले. मी आपलं साधंच पाणी पित असते रोज सकाळचं. तर इकडं बघा किचनचं मी रात्रीच आवरून ठेवलं होतं. तर सकाळ आल्यावर म्हटलं चला कपडा मारून घेतला अगोदर पहिल्यांदा, आणि हे भांडे लावून घेत आहे. तर इकडं बघा पाली आणि कॉक्रोच नसल्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. इकडं एवढं पाली आणि कॉक्रोच, पाल तर कुठं दिसतच नाही. कॉक्रोच येतो तरी कधी कधी चुकून, पण पाल्यांचं काही नाही. पाली दिसतच नाही तिकडं, थंडीमध्ये एकही पाल दिसत नाही कधी. तर बघा हे मी भांडे लावून घेते पटपट. वरती सेल्फ आहे त्याच्यावरती लावून घेतलेले आहेत. एकच छोटीशी शेल्फ आहे बघा, पूर्ण भांड्याने गच्च भरते माझे भांडे. या शेल्फच्या मानानं जास्त आहेत, बऱ्यापैकी आहेत आपले. तेच बघा शेल्फवरती लावून घेतले. आणि नंतर बघा हे किचन साफ करून घेत आहे मी, झाडू मारून घेत आहे. किचनमध्ये एवढीच फरशी आहे, बाहेर मॅट टाकले, किचनमध्ये नाही टाकलं, कारण किचनमध्ये सारखं ओलं ते होतं, मग साफ करायला हे होतं ना, वास वगैरे मारायला, म्हणून मी मॅट वगैरे टाकलेलं नाही. ते मॅट कसं असतं ते पाणी ऑब्झर्व करून घेतं ना, मग ते सुकवायला हे जड जातं, म्हणून मी मॅट टाकलेलं नाही. मला हे असंच आवडतं बघा, साफसुथरं पुसून वगैरे घ्यायला, म्हणून मी मॅट नाही टाकून घेतलं. आणि मी तर चप्पल वापरते कंटिन्यू, कारण थंडी जास्त आहे त्यामुळं. तर मी फरशी पुसायला बघा आपलं सर्फ आणि थोडंसं डेटॉल टाकलेलं आहे. सर्फ टाकल्याने बघा फरशी एकदम चमकते. मी तर राहायला आले त्यावेळेस खूप येल्लो होती ही फरशी. तर मी घेतले बघा डब्बे वगैरे साईडला करून पहिल्यांदा साफ करून घेत आहे, कारण खालचं डब्बं साईडला करूनच पुसून घ्यायचं. जे काही आपल्याला हटवता येईल तेवढं आपण हटवू शकतो, तेवढं हाताने हटवून पुसून घ्यायचं, कारण त्याच्या खाली साईडनं झाडू मारला तरी धूळ जातच असते. हे खालीच ठेवलेले डबे आहेत ना, त्यामुळं त्याच्यामध्ये धूळ जाण्याची शक्यता असते. साईडनं हे खालचे तेलाचे कॅने वगैरे आहेत ना, ते पुसून घेते मग. आणि ही फरशी एवढी येल्लो होती की मी कंटिन्यू ह्याला 1-2 दिवसांनी स्टील ब्रशने आणि हार्पिकने घासून घेत होती ह्याला. तेव्हा कुठेही अशी ब्ल्यू ब्ल्यू दिसायला लागली नाही, तर पूर्ण येल्लो येल्लो झाली होती. साईडनं ब्राऊन ब्राऊनच दिसत होती पूर्ण फरशी. तर मी हिला घासून घासून बघा अशी ब्ल्यू केली, पूर्ण ओरिजिनल कलर आणला याला. तर बघा व्यवस्थित पुसून घेतलं. एवढंच छोटंसं आहे, पुसून घेतलं बघा. तर झालंय बघा माझं किचन आवरून. अगोदर जे किचनचं आवरायचं होतं ते आवरून घेतलं बघा. असे स्टेप बाय स्टेप कामं करायची, नाही तर किचनचं अर्धवट सोडायचं, मग बेडरूमला जायचं, थोडं फ्रीजला जायचं, असं नाही करायचं. एक 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 स्टेपनं कामं करत जायची आपल्याला. तर आता इथं टीव्हीचं साफ करत आहे. एक काम कंप्लीट झालं की मग दुसऱ्या कामाला हात लावायचा, तरच आपलं कामं पटापटा आणि सिक्वेन्सनं करायची. आपल्याला हे केल्यानंतर हे करायचं, नाहीतर मध्येच थोडं बेडावर, मध्येच थोडं हे कर, मग असं काम होत नाही आपलं पटपट. तर इथं बघा मी फ्रीज पण साफ करून घेत आहे लागलीच हाताने. फ्रीजवर पण भरपूर धूळ येते, कुठून येते एवढी धूळ काय माहिती. आता फ्रीज 2 दिवस असं हे केलं नव्हतं ना साफ, तर चिकट झालं होतं. तर जरा त्याच्यावरती स्प्रे मारला आणि पुसून घेते बघा स्प्रे मारून. तर इकडं समोरनं पण हँडल वगैरे सोरा, तर सारखी फ्रीजला उघड झाप करत असते, हात कसले लावते चिकट वगैरे असतात, मग हँडल सारखा साफ करावा लागतो. आणि हे बघा सोराच
रात्री झोपताना हे असं पराक्रम असतात. मी किचन आवरत असते तोपर्यंत स्वराचा इकडे खेळ चालू असतो. तर बघा असा टेबल आणून उभा केला आणि त्याला असे हेडफोन लावलेत. टिफिनची बॅग पण अडकवली बघा. तर हे सर्व साईडला करून ठेवलं आणि टेबल साईडला करावं म्हणलं. एकच रूम आणि त्यात स्वराचं हे असं चालूच असतं बघा पसारा करायचं. ती तर काय करणार बिचारी, ती पण बोर होते मग तिचं खेळ असं एकटीचं चालू असतात. तर बघा हे कपडे मी अर्धवट सुकलेले असतात ते इथं ठेवलेले होते. मग ते बुखारी चालू केली की गरम वाफेनं जरा जास्त सुकले जातात म्हणून मी तिथे ठेवले होते. ते कपडे आवरून घेतले मी आणि कपाटात लावून दिले. आणि बघा इथं झाडू मारून घेत आहे मी नंतर. तर इथं मॅटवरती झाडूच मारावं लागतं असं तिल्लीवालाच. आणि जास्तच असं धूळ वगैरे वाटलं तर मग हलकाच ओल्या कपड्यांनी मी पुसून घेते. पण आज काय नाही पुसलेलं मी त्याला, कारण एवढी धूळ नव्हते. मी झाडू कंटिन्यू मारत राहते, 2-3 वेळा तर मारतच राहते याला. आणि ह्या झाडूने पूर्ण धूळ निघली जाते. तर बघा इथं मी आंघोळ करून घेतलेलं आहे सर्व कामावरून. आणि आंघोळ केली की पटकन लोशन लावायला घ्यायचं, कारण आंघोळ केली की आपले छिद्र लगेच ओपन असते ती ना, त्या छिद्रांमध्ये असं लोशन लावलं की एकदम स्किन स्मूथ राहते आपल्याने, ड्राय पण होत नाही. तर बऱ्याच मैत्रिणी अशा करत असतील, पण ज्या करत नसतील त्या नक्की करत जावा की आंघोळ केली की लगेच जे बी मॉइश्चरायझ क्रीम आहे ते लावत जावा तुम्ही हाताला, पायाला किंवा चेहऱ्याला. तर इथं लगेच केस धुतले होते तर केस म्हटलं ड्राय करून घ्यावे लागतात केस. खूप थंडी आहे ना त्यामुळे, नाहीतर ड्राय जर नाही केले केस तर मग केसांमध्ये एकदम कोंडा होतो. नाहीतर बुखारी जवळ बसून आरामात सुकावे लागतात. तर इथं मी स्वतःच आवरून घेते नीटनेटकं. आणि नंतर बघा इथं पूजा करते मी, दिवाबत्ती लावून घेते. माझी पूजा बघा साध्याच पद्धतीने असते, पण भक्तिभावानं करायची पूजा. असं काही नाही की साग्र संगीतच असावं हे असावं. पण जे बी काम करतो ते आपण एकदम मनापासून करायचं, ते काम चांगलंच होतं अगदी. फक्त आपलं मनापासून करण्याचा प्रयत्न करायचा. तर इथं बघा पूजा करून घेतलेली आहे मी. पूजा करून मग हळदी कुंकूही लावते. मला हळदी कुंकू लावायला खूप आवडतं आणि हळदी कुंकू लावलं की मलाच फ्रेश वाटतं, काय माहिती काय आहे, मग छान वाटतं. आणि इकडं मी सूर्यदेवतेला पण नमस्कार करून घेतलेला आहे बघा, पाणी वाहिलेलं आहे. तर बघा इथं मला पूजा करेपर्यंत 10 वाजले होते बघा, सूर्यावरती आलेला आहे. आणि सकाळचं वातावरण बघा असं होतं, एकदम ऊन पडलं होतं. ऊन पडलं की एकदम चकाचक वाटतं, फ्रेश वाटतं एकदम. आणि पहाडीवरती बर्फ एकदम व्हाईट व्हाईट, त्यामुळे तो चमकतो ऊन पडल्यावर, एकदम छान वाटतं. मला बाहेर असं आलं पहाडी वगैरे बघितली की एकदम फ्रेश वाटतं. तर पूजा वगैरे झाली आता, तर चला म्हटलं आता नाश्त्याची तयारी करावी. तर हे बघा हरभरे आहेत मोड आलेले. तर एक वाटी बरंच आहेत म्हणून मी त्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे. आणि ते कुकरला लावून मीठ एवढंच टाकले मी, जास्त काय नाही टाकलं, मीठच फक्त टाकून शिजवून घेतलं त्याला. आणि त्याचबरोबर इकडं कणिक ही भिजवून ठेवलेली आहे. तर इकडं मी फोडणीची तयारी करत आहे बघा. कढाईमध्ये टाकलेलं आहे जिरं मोहरी घालून घेतलेलं आहे. त्यामध्येच चिरलेला लसूण, चिरलेलं आलं आणि त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला. त्यामध्येच असा हलका कांदा करपला की त्यामध्येच हळद आणि घरचं तिखट, धनिया पावडर, गरम मसाला घातलेला आहे आणि ते घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्येच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि त्याबरोबर सोबतच कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरची देठ असतात ती मला फोडणीमध्ये घालायला छान वाटतात आणि असं घातलं फोडणीमध्ये की छानच लागतात. आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलं आणि वाफ काढून घेतली बघा त्याची व्यवस्थित. त्यामध्येच आता हे शिजलेलं पाणी होतं का नाही हरभऱ्याचं, त्यातलं थोडंसं टाकून मी वाफ काढायला घेतलंय. आणि तोपर्यंत इकडं बटाटा घेतलाय बघा. बटाटा मी व्यवस्थित स्मॅश करून घेतला आणि पाणी घालून ते स्मॅश करून घेतलं होतं, मसाला व्यवस्थित एकजीव करून त्यामध्येच बटाटा घातला, स्मॅश करून घातला एकदम. आणि स्मॅश करून घातल्यामुळं बघा छान लागते भाजी अशी. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी भाजी. तर बघा मी इथं नाश्त्याची तयारी करते, दसरीनं मला नारळ पाणी आणून दिले. नारळ आणले होते तर फोडले होते. दंग म्हणे घे मम्मी तुला जरा एनर्जी येईल, कधीपासून काम चालू आहे म्हणे तुझं. तर बघा ही इथं भाजी तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा घालून नक्की भाजी करून पहा, एकदम छान लागते. आणि तुम्ही मैत्रिणी नक्की ट्राय करा आणि सांगा की कशी भाजी लागली होती. एकदम खरंच छान लागते, खूप छान लागते. तर बघा मी इकडं फुलके करत आहे आणि गरम गरम असे फुलके केले आणि त्यासोबत अशी भाजी खाल्ली की वा, एक नंबरच लागते. स्वराचं होतं की पुऱ्या बनव, पण आम्ही जास्त करून पुऱ्या बनवायचं वगैरे टाळते, कारण असंच फुलके खायचा प्रयत्न करतो आम्ही त्याच्यासोबत. त्या भाजीसोबत पुरी केली तरी एक नंबरच लागते, छान लागतं खायला. पण कदाचित मी टाळते ते करायचं, कधी कधी करते पण आता नाही केली आज. तर बघा इथं बेड आवरते मी. नाश्ता वगैरे करून झाला, स्त्रीच्या पप्पाला स्वराला दिला, त्या दोघांनी करून झाला. तर आता मी नाश्ता करायला बसले बघा. आता थकले होते, खूप भूक लागली होती आता मला, थंडी असल्यामुळे लवकरच भूक लागते यार. मग आता नाश्ता करायला बसले. नाश्ता करून झाला बघा माझा.
आणि इकडं किचन नाश्त्याचं भांडे वगैरे आवरून घेतले. म्हणलं चला किचन आवरून घ्यावं. पटकन आवरून घेतलं. बघा लाईट गेली होती तोपर्यंत, माझं नाश्ता वगैरे होऊन भांडे वगैरे होतोपर्यंत मग लाईट गेली होती. तर बघा हा जुगाड आहे, बकेटाला चावी लावली, कारण नळाला पाणी येत नाही, थंडी आहे, बर्फ जमा होतो, त्यामुळे नळाला पाणी येत नाही, त्यामुळे असं जुगाड लावले, बकेटाला चावी लावले. तर लाईट गेली होती बघा. मी नाश्ता वगैरे झाल्यानंतर नंतर आली होती उशिरा लाईट, साधारण 2 वाजता लाईट आली होती. मग मी 2 वाजता कपडे धुवायला लागले बघा इथं. तोपर्यंत मध्ये माझं चालू होतं व्हिडिओ एडिट वगैरे करायचं, ते करून घेतलं. आणि बघा इथं कपडे धुवून ट्राय करून घेतले आणि आतमध्येच टाकते हे कपडे मी. कपडे तर जास्त होते, वर्दी वगैरे हे असे मोठे जॅकेट असतात बघा. तर मंडळी, आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.